गाजर अन भाजपा अगदी घनिष्ठ संबंध. मोदीजी देशाला, फडणवीस राज्याला दाखवतात जसे गाजर, सेम तसेच गाजर भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भेट दिले नाशिकच्या शहर प्रमुखांना. देशद्रोही सलीम कुत्त्याचा डान्स पार्टनरवर मंत्री महाजन एवढे मेहरबान का? घरातच दिले चक्क 4 तिकिटे. महाजनांवर नाशिकचे वाटोळे केल्याचा आरोप करणाऱ्या दिनकर पाटलांनाही दिले 2 तिकिटे. 2014 नंतर भारतीय जनता पार्टी देशात राज्यात सत्तेवर आल्यानंतर मोदींनी देशाला विकासाचे, महागाई कमी करण्याचे, दरवर्षी 2 कोटी रोजगाराचे, 100 स्मार्ट सिटीचे, बुलेट ट्रेनचे, नमामि गंगेचे, महिला सुरक्षतेचे, भ्रष्टाचार संपवण्याचे, काळा पैसा भारतात परत आणण्याचे असे शेकडो गाजर मोदींनी भारतातील जनतेला दाखविले. पण मोदी हे आश्वासनाचे गाजर प्रत्यक्षात उतरवण्यास खूपच कमी पडले. फक्त खोटी आश्वासने, मोठमोठ्या गप्पा, शेकडो हजारो कोटींच्या पॅकेजच्या घोषणा, विकासाऐवजी फक्त गांधी नेहरूंना शिव्या शाप. जाती धर्मांवरच मोदीचे राजकारण सध्या सुरू आहे. मोदींनी जनतेला विकासाचे गाजर दाखवून फसवणूकच केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही वाटचाल सुरू आहे. मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून आश्वासने देण्यात हे महाशय देखील तरबेज झाले आहेत. भ्रष्टाचारी अजित पवारशी कदापिही युती नाही 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 म्हणत हळूच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. 2017मध्ये नाशिक दत्तक घेतल्याची फक्त घोषणा केली, प्रत्यक्ष नाशिककडे दुर्लक्षच केले होते. फडणवीसांनी तर राज्यातील राजकारणात कहरच केला. बदला घेण्याच्या खुन्शीर्षेने चक्क 2 पक्ष फोडले. अनेक काँग्रेसचे खासदार, आमदार, नगरसेवक फोडले. मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते भाजपात घेतले. अशा प्रकारे खोटे बोलून फडणवीसांनीही जनतेला चक्क गाजरच दाखविला आहे. नाशिकमध्ये मंत्री महाजन यांनी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भाजपात घेण्यासाठी पायघड्या घातल्या होत्या. देशद्रोही सलीम कुत्त्याचा डान्स पार्टनर ठाकरेचा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेण्यावरून 3 आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी टोकाचा विरोध केला. तरी महाजन यांनी दादागिरी करून या बडगुजरांना पक्षप्रवेश दिलाच. त्यामुळे बडगुजरांकडे महाजनांचे नेमके काय अडले असावे बरं, हा प्रश्न उपस्थित केला गेला. या बडगुजरांच्या देशद्रोही सलीम कुत्त्याच्या बरोबरचा डान्सची चर्चा थेट विधानसभेत फडणवीस राणेंनी घडवली होती. याचा महाजनांना विसर पडला का? बडगुजरवर प्रचंड मेहरबान होत थेट 4 तिकिटे घरात दिली. म्हणजे स्वतः बडगुजर, पत्नी, मुलगा यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे दिनकर पाटील यांनी मनसेत असतानाच महाजन यांनी नाशिकची वाट लावली आहे. गुंडांना अभय दिला असून गुंडगिर्दी वाढवली आहे, अशी टोकाची टीका केली होती. पण या पाटलांनाही महाजनांनी गळाला लावले आणि मुलगा व पाटील यांना उमेदवारीची खैरात वाटली आहे. नाशिकमधील अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते जे 20-25 वर्षांपासून काम करीत आहे, त्या सगळ्यांनाच डावलण्यात आले. सगळ्यांनाच उमेदवारीचे गाजर दाखविले. पण ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या प्रकाराने निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड संतापले. आमदार सीमा हिरे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली आहे की एकाच घरात 4-4 तिकिटे कशी दिली गेली. निष्ठावंतांनी मग नाशिकचे शहर प्रमुख सुनील केदार यांना गाठले आणि प्रचंड संताप व्यक्त करीत सोबत आणलेली गाजरे देखील भेट दिली व शहर प्रमुखास गाजर भेट देऊन गांधीगिरी करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. मुख्यमंत्री फडणवीसांना या कार्यकर्त्यांना विनवणा करण्याची वेळ आली. प्रचंड टोकाचा असंतोष भारतातील मोठ्या भाजपा पक्षात बघायला मिळाला. तो केवळ भाजपाच्या नेतृत्वाने आयात केलेल्या दुसऱ्या पक्षांतील नेत्यांमुळेच. भाजप हा मोठा पक्ष झाला आहे, पण काँग्रेस, शिवसेना, ठाकरे, राष्ट्रवादी आदी पक्षांतील नेते पळवून झाला, अशी भावना मात्र एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे.